3 वर्षाचं जे निलंबन झालंय महेंद्र गायकवाड ही कारवाई झालेली आहे, आता त्याच्यावरती पुढे दाद मागता येते का? हा, मागता येते ना. आम्ही ह्याला जाऊ, WWला जाऊ. आम्ही आपल्या वर्ल्ड असोसिएशनची जी कुस्तीची असोसिएशन आहे त्याला मागू शकतो. ऑल इंडिया फेडरेशनचे आहेत, नेताजी आहेत, त्या नेताजीकडे जाऊन आम्ही मागू शकतो की ही नेताजी बघा कुस्ती झाली असेल तर आम्हाला सांगा, आम्ही मान्यच करतो. 4 वर्ष नाही 10 वर्ष थांबू, मग त्याच्यात काय एवढा विषय आहे. पण तुम्ही जर कुस्तीच झाली नसेल, एखाद्यावर अन्यायच करत असाल तर मग हे चुकीचं आहे. हे निर्णय तुम्ही मग त्या पंचावर तुम्ही लादलं पाहिजे की ही पंच तिन्हीच्या 10 वर्षासाठी बाहेर, तुम्ही यायचं नाही कुस्तीला, मग तुम्ही मान्य करताय. पंचांच्या एका चुकीमुळं एखाद्या मुलाचं आयुष्य बर्बाद होतं. हा क्षण पुढच्या वेळेस येईल असं नाही. त्याच्यात 12 महिने प्रॅक्टिस करावं लागते. 12 महिने प्रॅक्टिस करत असताना बॉडी टच गेम आहे हा. त्याच्यात इंजुरी पण होत्यात. शिवराजलाच 3 वेळा 3 ऑपरेशन झालेत, मेजर ऑपरेशन झाले, त्याच्या घुटण्याचे, त्याच्या खांद्याचे 3 ऑपरेशन झालेत. त्याच्यातून त्यानं जिद्द करून उभारी परत आणली की बाबा मला काहीतरी बनायचे, माझ्या आई वडिलाचं स्वप्न आहे. त्यानं कष्ट करून रात दिवस कष्ट करून ती डबल महाराष्ट्र केसरी झाला. आणि त्याच्या वडिलांची, त्याच्या घरची, आमच्या सर्व वस्ताद मंडळीची इच्छा आहे की तो ट्रिपल महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे, महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी व्हायला. प्रत्येकाच्या आई वडिलाचं स्वप्न असतं की बाबा माझा मुलगा महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे, प्रत्येकाच्या. परंतु अशा पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळं स्पर्धेला गालबोट लागला. एवढी मोठी स्पर्धा यशस्वी त्यांनी पार पाडली. पार पाडत असताना शेवटच्या 2 कुस्तीलाच का गडबड झाली. पहिल्या 700 कुस्त्या झाल्या, 800-900 पैलवानांनी भाग घेतले होते. प्रत्येक गटात 40-45, 40-45 पोरं होते प्रत्येक गटात. मग त्यावेळेस का काही नाही अन्याय झाला. आम्ही कुठं म्हणलं अन्याय झाला. आता आमचे 8 गोल्ड आलेत त्या स्पर्धेत, 8 गोल्ड आणि जवळजवळ 7-8-10 ब्रॉन्झ मेडल, सिल्वर मेडल, जवळ 20-22-25 मेडल आले. तर त्यावेळेस का आम्ही बोललो नाही. आम्हाला काय, आम्ही ह्याच्यात रोज लाईव्ह आहे. आम्ही सर आता याच्या पुढची जी दाद आहे तुम्ही वरती इंटरनॅशनलमध्ये मागणार आहात? हा, इंटरनॅशनल मागणार ना आम्ही दाद. म्हणजे आमच्या मुलांचं नुसकून तुम्ही 3 वर्षासाठी कशासाठी करणार. मग तुमची आली गेली आहे म्हणणार ना आम्ही. तुमची संघटना आली गेली आहे. तुम्ही एका मुलाकडून 1000 रुपये घेताय, मग म्हणताय की आम्हाला चालवावं लागते संघटना. संघटना चालवते तर खिशातनं चालवा ना संघटना. आम्ही कुठं नाही म्हणतोय. मग तुम्ही जर तुमच्या खिशातनं चालवा ना संघटना. तुम्हाला शौक आहे ना संघटना चालवायची, खूप अभिमान आहे ना तुम्हाला संघटनेचा, किंवा पैलवानाचा अभिमान आहे, मग चालवा ना खिशातनं घालून. पैलवानाकडून गोरगरीब मला सांगा, नागपूरवरनं पैलवान येणार तिथे खेळायला किती खर्च आला असेल. 1000 रुपये तर आला असेल एका मुलाला. जायला 1000, यायला 1000, 2000 झाले. त्याच्यात खाणं पिणं तिथं आलं, त्याचे किती झाले, ह्यांना 1000 दिले म्हणजे 3000 रुपये असा खर्च झाला. आणि त्याने किती आणले असतील आता. संघ राहिलं काय त्याच्यापाशी. बरं, यांच्याकडे जेवण पाणी असेल. आयोजकवाल्याने केलं होतं चांगलं, बिचाऱ्यांनी खूप. आम्ही म्हणतोय आयोजन का ह्या कुस्तीमध्ये खूप योगदान आले. कुस्तीला खेळण्यासाठी पैलवानाला खूप योगदान आले. दुसऱ्या क्रिकेट सोडला तर पैलवाना बिगर पैसा नाही. दुसऱ्या गेमला कुठल्याच पैलवानाला पैसा आहे. अहो गाडी आहेत 7-8 लाखाच्या गाड्या आहेत. कोण देते मला सांगा. दुसऱ्या गेमला आहे का. ॲथलेटिक्स नाही, तुमचं कोणचंच गेम नाही, त्यांना कोणालाच नाही बिचाऱ्यांना. पण आज शोक, त्या आमदाराला शोक होता की मला महाराष्ट्र केसरी पार पाडायची. त्याला वाटलं, त्यानं शोकून ठेवलं नाही एवढं मेडल. आज गाड्या ठेवल्या, बुलेटा ठेवल्या, कशासाठी ठेवलं. हे असलं करण्यासाठी थोडं ठेवलं की ही कोचन रेफरींमुळे ही असली परिस्थिती. पंचामुळे चूक झाली. हा, ही पंचामुळे चूक आहे, बाकी काय नाही.